साठी चिरून घेतलेली शिमला मिर्च, त्यासोबत कांदा, टोमॅटो, डाळीचं पीठ आणि लसूण. कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल छान असं तापलंय. त्यामध्ये मोहरी आणि जिरे ते छान असे तपचटले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे. कांदा लालसर आपला भाजत आलेला आहे. त्यामध्ये आपण हळद घालून घेतली, त्याचबरोबर हिंग, आता लसूण घालून घेऊया, बारीक चिरलेला टोमॅटो, तर यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेऊया सर्व. आता या मोठ्या फ्लेमवर ढबू भाजून घ्यायचा.